बघा ना मित्रांनो, बसल्या बसल्या एक डोक्यामध्ये आलं माझ्या की ह्या झाडाची एका झाडाला लहानपणापासून लहान लेकरासारखं सांभाळ करावं लागतं शेतकऱ्याला. बघा आता ते पुढलं झाड आहे, त्याला 4च बोंड आहेत. आता पुढं कधी लागतेन बोंड आणि कधी फुटतेन. बघा आता किती पावसाने हाल केले शेतकऱ्याचे यंदा. त्याच्यामुळं मला एक कविता आठवली लहानपणची, ती कविता ऐकवते तुम्हाला मी. कवी आहेत त्याचे इंद्रजित भालेराव. तर कविता आहे, शेतामध्ये माझी खोप, तिला बोरट्याची झाप, ती तर राबवतो कष्टात माझा शेतकरी बाप. तर आपण शेतकऱ्यांनी धन पिकवायचं, हे करायचं, आणि मापसुद्धा त्याच्या हातात नाही, दुसऱ्याच्या हातात माप या, हे त्या कवितेमधून ऐकायला भेटते. तर ऐकवते कविता. शेतामध्ये माझी खोप, तिला बोरट्याची झाप, ती तर राबतो कष्टात माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जगा मिळवी साखर. काटा त्याच्याच कापाई, त्याने काय केले पाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. बाप फोडीत लाकडे, माये पेटविते चुला, पिठा मागल्या घामाची, काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिदा. रामकृष्ण हरी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेअर तर नक्की करा. तर थँक्यू.